हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आजच्या व्हिडिओची सुरुवात या छान अशा गुलाबाच्या फुलापासून सुरुवात करूया। अख्खा सीझन निघून जातो तरी आपल्या गुलाबाला फुलच येत नाही, आली तरी त्याची चांगली वाढ होत नाही, झाडांवर कीड पडणे, पाने गळून पडणे, सीझन मध्ये देखील गुलाबाला भरभरून फुलं यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुलाबाच्या झाडांसाठी या 4 ते 5 गोष्टी तुम्हाला करायलाच हव्या। चला तर मग अधिक वेळ न घालवता कुठल्या गोष्टी करायला हव्या ते मी तुम्हाला आता सांगते। सो मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीमधून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग पटकन असं सबस्क्राइब करा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिवाळ्याला छानपैकी सुरुवात झालेली आहे आणि आता गोड अशी गुलाबी थंडीची चाहूल देखील जाणवायला लागलेली आहे। अंगणात मोजून 4 ते 5 कुंड्या जरी असल्या त्यातील एखादा आपल्याकडे तर गुलाब असतोच, कारण गुलाबाचं फूल हे अनेकांच्या खास आवडीचं असं असतं। या फुलाला टवटवीत आणि मोहकपणा बघूनच फ्रेश वाटत असतं, पण बऱ्याचदा आपण त्याच्याकडे लक्ष देण्यास कमी पडतो, म्हणून सीझन असूनही गुलाबाला फुलं येत नसतात। सो नोव्हेंबर महिन्यामध्ये गुलाबाच्या फुलाची किंवा गुलाबाच्या रोपाची काळजी कशी घ्यायची ते आता पाहूया। सर्वात प्रथम झाडाची कटिंग करून घ्यायची। गुलाबाच्या झाडाची कटिंग करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा अगदी असा उत्तम आहे। ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही गुलाबाची फुलाची किंवा झाडाची कटिंग करून घ्यायची। या महिन्यात गुलाबाची सॉफ्ट कटिंग किंवा प्रूनिंग करा, म्हणजेच वरवरची पानं आणि फांद्यांचा वरच्या टोकाचा काहीसा भाग हा कापावा किंवा कट करून घ्यावा। कटिंग करताना आपण जरा टोकदार कात्री वापरा, म्हणजेच कापलेले टोक हे अधिक डिस्टर्ब न होता पुढची वाढ होण्यामध्ये चांगली मदत होईल। गुलाबाची वर्षातून 2दा छाटणी करावी। पहिली छाटणी ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर दुसरी छाटणी ही जून महिन्यामध्ये करायची। फांदी कापताना ती एकदम सरळ न कापता थोडीशी तिरकी कापावी, जेणेकरून नवीन पालवी येण्याची जी क्रिया असते ती त्याने लवकर होऊ शकते। फांद्या कापल्यावर रोप वाढेल का असा प्रश्न आपल्याला पडत असतो, पण रोपाची जर आपल्याला नीट वाढ व्हायची असेल तर गुलाबाच्या अनावश्यक फांद्या ह्या आपल्याला कापाव्याच लागतात। याशिवाय आपण जी चहा पावडर वापरत असतो, वापरलेली चहा पावडर त्यानंतर तिला स्वच्छ धुवून टाकायची, म्हणजे त्यातील साखर असो किंवा दूध असो ते स्वच्छ धुतल्यानंतर ती चहा पावडर वाळून घ्यायची आणि गुलाबाच्या रोपाला ती घालावी। असं जर तुम्ही महिन्यातून 2 वेळा हा प्रयोग केला तर तुमचा गुलाब हा चांगला बहरण्यामध्ये मदत होत असतो। गुलाबाची छाटणी करताना नेहमी आपण जी कात्री किंवा कैचीचा वापर करणार असू तर तिला आधी स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे तिला निर्जंतुकी करून घ्या, जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हायरस किंवा बॅक्टेरिया अटॅक होणार नाही आणि झाडावर रोग येणार नाही। सो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या गुलाबाच्या रोपाची किंवा झाडाची जी उंची आहे त्यानुसारच तुम्ही छाटणी करायला हाती घ्या, जेणेकरून अनावश्यक जी पानं आहेत त्यांचेच तुम्ही योग्य प्रकारे छाटणी करू शकतात। नेहमी छाटणी करत असताना संयमाने करावी आणि काळजीपूर्वक करावी, जेणेकरून झाडाला देखील इजा होणार नाही, किंवा जर आपण धारदार कात्रीचा वापर नाही केला तर उगीच त्यांची जी फांदी असते ती त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असते आणि पुन्हा तेथील साल निघत असते आणि अशा प्रकारे जे झाड असतं ते जखमी होत असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी तर वाढ होतच नाही आणि जी फांदीला आपण कट दिलेला असतो त्या ठिकाणी ती फांदी वाळत जात असते किंवा सुकून जात असते।
सीझनमध्ये गुलाबाच्या झाडाची माती वर खाली करा. एकदा खालीवर केलेली माती झाडाच्या वाढीसाठी अधिक चांगले ठरते. यासाठी कुंडीच्या कडेने सुरुवात करा. मधल्या भागात रोपट्याच्या जवळपास असणारी माती तशीच राहू द्या. झाडाची छोटी छोटी मुळं दिसेपर्यंत आजूबाजूची माती शक्य तेवढी काढून घ्या आणि ती जमिनीवर पसरून ठेवा. यामुळे माती देखील चांगली वाढेल आणि मातीमध्ये जर काही कीड असेल तर ती देखील निघून जाईल. यानंतर पुन्हा जी माती आपण वाळवलेली होती ती पुन्हा कुंडीत भरून घ्या. झाडाला वेळोवेळी खत द्या. या ठिकाणी मी जिओ मॅन्युअर या खताचा वापर करत आहे. या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. हे खूप छान असं ऑर्गॅनिक असं खत आहे. ज्यांना होममेड रेमेडीज किंवा खत बनविण्याचा वेळ नसतो आणि मार्केटमधले केमिकलयुक्त खतं ज्यांना वापरायची नसतात त्यांच्यासाठी हे बेटर असं ऑप्शन आहे. अगदी रिझनेबल प्राइसमध्ये हे जे जिओ मॅन्युअर आहे यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स दोन्ही आहे. ज्यामुळे झाडाला जी काही डिफिशियन्सी असते ती सर्व भरून काढण्याचं काम हे जिओ मॅन्युअर करत असतं. जिओ मॅन्युअरचे डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल देखील देणार आहे. सो ज्यांना ऑर्डर करायची असेल सो त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी चेकआउट करा. कुंडीमध्ये आपण ज्यावेळेस खत देत असतो तेव्हा कुंडी भरत असताना एखादे खत त्या मातीवर टाका. कुंडीच्या कडेकडेनेच खत टाका. खोडाच्या किंवा मुळाच्या अगदी जवळ खत टाकू नये. खताचा एक थर पसरवून झाला की पुन्हा त्यावर मातीचा एक थर द्यायचा. म्हणजे अशा प्रकारचे ज्यावेळेस आपण कडेने खत देत असतो यालाच रिंग मेथडने खत देणं असं देखील म्हणत असतात किंवा बांगडी पद्धतीने खत देणे असं देखील म्हणत असतात. जेणेकरून जे काही इफेक्ट असतात खतातले ते डायरेक्टली मुळांवर होत नसतात आणि हळूहळू मुळं जी असतात ती खतातली पोषक घटक स्वतःहून घेत असतात. त्यानंतर कुंडी कशा प्रकारे भरावी. ज्यावेळेस आपण कुंडीत माती भरत असतो तर ती अगदी काठोकाठ भरू नये. थोडी जागा रिकामी ठेवावी. यामुळे झाडाला जेव्हा पण आपण पाणी देऊ तेव्हा ते पाणी वाहून न जाता मातीमध्ये व्यवस्थित मुरेल. सो मंडळी, अशा प्रकारे वेळोवेळी झाडाला खत आणि योग्य प्रकारे जर गुलाबाची छाटणी केली तर ज्या ठिकाणाहून तुम्ही छाटणी केली आहे त्या ठिकाणी नक्कीच नवीन बेसल शूट्स आलेले तुम्हाला जवळपास 10 ते 15 दिवसांमध्ये नक्कीच दिसेल आणि नवीन जी ग्रोथ झालेली असते गुलाबावर ती जवळपास 10 ते 15 दिवसात तुम्हाला नक्कीच दिसायला सुरुवात होऊन जाईल. सो अशा प्रकारे नवीन ब्रांचेस येतील आणि ज्या ठिकाणी नवीन ब्रांचेस येतील त्या ठिकाणी पुन्हा नवीन कळ्या देखील यायला सुरुवात होईल. सो अशा प्रकारे या ठिकाणी झाडावर आलेली फुलं मी देखील काढून घेतली होती. कारण की जेवढे दिवस तुम्ही फुलं झाडावर ठेवता तेवढे दिवस संपूर्ण जे पोषक घटक असतात ती फक्त झाड फुलाला देण्यामध्ये काम करत असतं आणि बाकीकडची जी वाढ असते ती तशीच थांबून राहत असते. म्हणून शक्य तेवढ्या लवकर झाडावरच्या फुलांची देखील तोडणी करून घ्या. तो अशा प्रकारे या ठिकाणी गुलाबाचे झाड माझे पुन्हा नवीन कळ्या आणि फुलं देण्यासाठी रेडी झालेले आहे. त्याची पुन्हा छाटणी करून त्याला खत देण्यात आलेले आहे. सो मंडळी, अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की सीझनमध्ये तुमच्या देखील गुलाबाला भरपूर अशी फुलं येतील आणि त्यांवर खूप छान प्रकारची वाढ देखील तुम्हाला दिसून येईल. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तरी मात्र व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओवर. जर तुम्ही हा व्हिडिओ माझा पहिल्यांदाच बघत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ज्या ठिकाणी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करणार त्या ठिकाणी मात्र नक्कीच जे बेल आयकॉन असतात त्या ठिकाणी ऑल ऑप्शन देखील सिलेक्ट करा. जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग टिप्स सहित. तोपर्यंत मात्र व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.